श्री स्वामी समर्थ. वळवाच्या पावसावर कधी नव्हे ते लवकर उठून बाहेर आले. बघितलं तर एवढं आभाळ आलेलं होतं, जणू काही आता पाऊसच पडतोय. आता कुठल्याही ऋतूमध्ये कसंही वातावरण होतं आहे, निसर्गाचा काही नेम राहिलेला नाही. तुम्ही बघू शकता इतकं ढगाळ वातावरण होतं. तर जाऊ द्या, आंघोळ वगैरे उरकून घेतली, पहिला झाडू हातात घेतला आणि पटपट पटपट झाडू मारून घेतला. तर हे आपलं रोजचंच काम आहे. चहा पिऊन घेतला गरमागरम, कारण तो एनर्जी ड्रिंक आहे, पिल्याशिवाय एनर्जी येत नाही. सकाळ सकाळी पाणी आलं होतं, आता कधी नव्हे ते पाणी भरायला बसले होते. तर बघू शकता. तर इकडे बघा, हे कारंजे उडत आहेत. आता फुटलेली पाईप, बाकी काही नाही. तर पाणी भरून घेतलं आणि माझं सगळ्यात आवडतं काम म्हणजे देवपूजा. तर देवपूजा इथे मी करून घेतलेली आहे. तर तुम्हालाही आवडते का कमेंट करून नक्की सांगा. इथे शेंगदाणे मी भाजून घेतलेले आहे. कूट संपलं होतं म्हणून शेंगदाणं भाजून घेतलं. बघा, आता शेंगदाणे बारीक करून घेतले मिक्सरला. तर शेंगदाणे बारीक करून घेतले. आता हरभऱ्याचं कालवण मी इथे बनवत आहे, तुम्ही बघू शकता. तर वल्ला हरभरा आता आलेला आहे, तर तोच सोलून घेतला होता. तेल टाकलं, त्याच्यामध्ये पटपट पटपट हलवून घेतलं, चटणी टाकली, हे बघा. तर चवीपुरतं मीठ याच्यामध्ये टाकलेलं आहे आणि थोडंसं मी याला ठेवलेलं आहे तसंच. आणि बघू शकता. तर शेंगदाण्याचं कूट याच्यामध्ये मी टाकलेलं आहे भरपूर. जेवढं आपण कूट घालतो तेवढं कालवण मिळून येतं, कालवण म्हणा भाजी म्हणा. तर हे हलवून घेतलं आणि चांगलं असं हलवून घेतलं आहे, परतून घेतलं आहे आणि नंतर याच्यामध्ये ओतलं पाणी. आता तुम्ही म्हणाल एवढंच कसं, तर 2 माणसापुरतं एवढंच बास म्हणून एवढंच पाणी ओतलं. आता कालवण शिजत टाकलं आणि मला जे काम आवडत नाही तेच मला इथे करावं लागलं, ते म्हणजे कपडे होते एकटीचे, पण असं वाटलं की गावाचे कपडे धुवायचे. आता कशी तरी उभ्या बनव्याने कपडे धुवून ते सुकत टाकले. कपडे सुकत टाकल्यानंतर बघा, लहान पोरासारखं हाताला साबण फिरकटून बसले फुगं करत. जुनी सवय हो, जाणार नाही ती. आता पहिला फुगा बघा चांगला झाला, पण नंतर काही फुगे होईना झाले, लागले फुटायला. तेवढ्यात आठवणीत आलं की आपलं कालवण गॅसवर आहे, म्हणून पळत पळत आले. कालवण बघून जीवात जीव आला, कारण जळलं नाही हे महत्त्वाचं होतं. तर कालवण हलवून घेतलं. इथे बघा, तुम्ही आता मला कालवण काय म्हणते, कालवणच म्हणतात हो आपल्याकडे. कालवण इथे हलवून घेतलं, तर कूट टाकल्यामुळे चांगलं. तर इथे बघा, काल आणलेली जिलेबी मी खाऊन घेतलेली आहे. तर औंधची जिलेबी खूप छान लागते, तर इथे जिलेबी मी खाऊन घेतली. आता म्हणलं भाकरी करून घ्याव्या त्या. तर हे बघा, या 2 भाकरी कशा शांत बसल्यात आणि हिला काय झालं काय माहिती, ही अशी फुगली होती माझ्यावर. म्हटलं थांब, तुझा कार्यक्रम करते. तर बघा, गरम गरम जेवण करून घेतलं. आता हे हरभऱ्याचं कालवण इतकं भारी झालेलं होतं, तुम्ही सुद्धा ट्राय करू शकता. तर जेवण झाल्यानंतर लादी कशी तरी पुसून घेतली. आता थंडीचं खरं करू वाटत नाही, पण करावं लागतं. लादी पुसून घेतली. तर दुपारच्या झोपून उठलं, तोंडावरून पाणी न मारता हा पेरू इथं चिरून घेतला. आता तुम्ही म्हणाल बिनबियाचा पेरू कशी खाते, तर दाताचा प्रॉब्लेम आहे हो. तर बसून पेरू खा वाटतोय का, गेली टेरेसवर. खूप छान सूर्यास्ताची वेळ झालेली होती. तर इथे तुम्ही बघू शकता. तर खूप भारी वातावरण होतं. पेरू खाऊन घेतला आणि खूप छान असं थंडगार वातावरण होतं. संध्याकाळची देवपूजा वगैरे झाली. तर आज होता सोमवार, म्हणून मंदिरात जायची तयारी केलेली होती. तर मंदिरात जायची तयारी केली, ताट केलं. तर इथे बघा, आम्ही शंकराच्या मंदिरात आलेलो आहोत. तर इथे मंदिरात आलो आणि अशी पूजा करायला सुरुवात केली. तर इथे बघा, मी पूजा करून घेतलेली आहे. खूप छान असं पिंड, इथे मोठी पिंड आहे आणि दूध ओतून घेतलं, त्याच्यावर पाण्याचं हे केलं, अक्षदा व्हायला, फुलं वाहिली, बेल व्हायला. तर अगरबत्ती वगैरे लावून घेतली आणि पूजा इथे मी काही करून घेतली आहे. तर दर सोमवारी काही जमत नाही आपल्याला, पण जेव्हा वेळ मिळेल तेव्हा मंदिरात येत असते. तर इथे बघा, देवाला नैवेद्य वगैरे दाखवून घेतला आणि घंटी वाजवून घेतली आणि देवाचं औक्षण करून घेतलं या पिंडेचं. तर बघा, ओवाळून घेतलं. तर इथे पूजा झाली, देवाच्या पाया पडून घेतल्या. तर इथे बघा, बाहेरच पाया पडल्यानंतर बाहेर आलो. बाहेर होता नंदीचं पिंड आणि नंदीला नमस्कार करून आता ग्रामदैवत आमची जी बोलाई माता आहे
तिच्या मंदिरात आम्ही गेलो. तर खरं तर देवीचं खूप मोठं महात्म्य आहे आणि खूप पॉझिटिव्हिटी येते तिच्या मंदिरात गेल्यानंतर. तर हळदी कुंकू लावून घेतलं. खाली जो देवीचा टाक आहे त्यालासुद्धा मी हळदी कुंकू लावून घेतलं. तर फूल मी इथं वाहिलेलं आहे, फूल वाहून घेतलं आणि देवीला नमस्कार केला. त्याच्यानंतर नैवेद्य वगैरे दाखवून प्रदक्षिणा इथे एक घेतलेली आहे. प्रदक्षिणा घालून देवीच्या पाया पडून प्रदक्षिणा घातलेली आहे इथे. आणि इथे बघा आरतीचं दर्शन घेतलं. बाहेर कासव आहे, त्या कासवाची मी पूजा केलेली आहे. तर कधीतरी येणं होतं, पण सागर संगीत पूजा केलेली छान वाटते. तर घरी जाऊन जेवण वगैरे केलं. हे बघा संध्याकाळचं सगळं काही आवरून घेतलेलं आहे आणि आता दिवसभरात खूप कंटाळा आलेला आहे. तर मी निघालेली आहे झोपायला. तर हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चॅनल अजून सबस्क्राईब केला नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.